ज्या गोष्टीची मी 7 वर्ष वाट बघितली ह्याला तर बोलायचं सुचना झालंय आता पहिलंच. ह्याची स्टोरी नंतर सांगतो भावानं हे हातात काय आलंय नाही. तो पण बॉक्स डिलिव्हर आहे ना, तो पण बॉक्स डिलिव्हर आहे ना. तर राम राम मंडळी, स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. हे आहे लाईफ विथ गणेश युट्यूब चॅनल आणि जिथं तुम्ही पाहता गणेशचं खरं आयुष्य, मजा मस्ती, हसल आणि रोजच नवीन इन्स्पिरेशन तर मी जगाला देतच होतो, पण स्वतःच्या बाबतीत थोडंसं मागवतो. म्हणतात ना, काही जबाबदाऱ्या आहेत, काय रिस्पॉन्सिबिलिटी आहेत आणि त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज आणि नाही का त्या गोष्टी कम्फर्टमध्ये नाहीत राहत. रिस्पॉन्सिबिलिटी म्हटलं की नाही की कॉम्प्रोमाइज, सॅक्रिफाईस ह्या गोष्टी येत राहतात आणि माझ्या आयुष्यात तर त्या आलेल्या होत्या, अजूनही आहेत. परंतु काही गोष्टींसाठी मला असं वाटतं की छंद पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने जोपासलं तर आयुष्य आणखीन नाही का असं एन्जॉयफुल होऊ शकतं, नाही का, आनंदित, प्रफुल्लित, अशापैकी काही शब्द. सो गाईज, खूप 5-6 वर्ष झाली व्लॉगिंग मध्ये येताना. मी जवळ 2016-17 चालवलो, परंतु करिअर, रिस्पॉन्सिबिलिटी, फॅमिली, अनेक प्रॉब्लेम आयुष्यामध्ये येऊन गेली आणि तुमचा भाव डगमगला नाही. नडलो आणि सगळ्यांना तोडलं. सो आता आयुष्यामध्ये अशा फेजवरती आहे की मला ना माझं असं पॅशन जपायचे. खऱ्या अर्थानं आजपासून तुमचा भाऊ मोठं व्लॉगिंग मध्ये येतोय. सो गेस करा की काय असेल नक्की. मी काय तुम्हाला आता सांगणार नाही, परंतु ज्या गोष्टीसाठी मी जॉब करतोय 5 वर्ष झाले, परंतु या गोष्टीसाठी मी 5 ते 10 वर्ष वाट बघितली स्वतःच्या गोष्टीसाठी. सो आज ती फायनली गोष्ट येते आणि त्याचे साक्षीदार तुम्ही आहात. आणि ही गोष्ट येते कोणामुळे भावांनो? ही गोष्ट येते माझ्या भावामुळं. माझा मित्र अविनाश शिरमुखे ह्याच्यामुळे खूप मोठं भावा तुम्हाला साथ दिली आणि हे साथ दिलेली ना, हा गणेश शिंदे आयुष्यभर विसरणार नाही. लव्ह यू सो मच माझ्या भावा. पॉझिटिव्ह वेच्या दृष्टीनं हा एक माझा पाऊल आहे. सो मला आशा आहे, नाही पूर्ण खात्री आहे की तुम्ही मला इथून पुढे पण असाच सपोर्ट कराल, यापेक्षा जास्त दुप्पटीनं सपोर्ट कराल. कारण की गेली 6 वर्ष कशासाठी गेली, वाईट झालं, हे झालं, ह्या गोष्टीत तुम्ही पुन्हा आणखीन अडकण्यापेक्षा आता राहिलेल्या आयुष्यामध्ये कसं आनंदित जगता येईल त्याचा मी नक्कीच विचार करेन. सोबत राहा. खूप आज मी आनंद आहे. तुम्हाला दाखवेन ती वस्तू आल्यानंतर. सो आज वस्तू येईल, मग तुम्हाला मी दाखवेन. पार्सलवाल्याचा अजून फोन आला नाही, परंतु नक्कीच येईल. सो आता मी कॉलेजमध्येच थांबलोय. अमेझॉनवरनं पार्सल येणार आहे. सो म्हटलं की आता कॉलेजमधनं थांबल्या पुन्हा आपण थोड्या वेळानं जावं. पार्सलवाल्याचा फोन आला की पार्सल घ्यावं आणि मग घरी जावं. माझ्या सोन्यांनो, मी आज लय खुश आहे. सो मला माहिती आहे तुम्ही पण खुश आहात. खास करून तुम्ही लय खुश आहात. मी समर्थ माझ्या पाठीशी आहेत, कायम राहतील आणि त्यांची जी माणसं आहेत ती सुद्धा माझ्या सोन्यासारखी, देवासारखी माणसं माझ्यासोबत. सो आता निघतो मी. तयारी केली माझी, हेल्मेट वगैरे निघालो घेऊन, गाडी घेतो आणि डायरेक्टली जातो. सो या व्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि हीच ती सुरुवात. आज तो चॅनेल होता आपला जुना. अजूनही युट्यूबवरती जाऊन बघा तर हा सातारचा गणेश नावाचा चॅनेल आहे. 2015-16 साली सुरुवात केलेला आणि अजूनही तो टी शर्ट जसाचा तसा आहे. ज्यावेळेस BS ऍग्रीला होतो ना कॉलेजला, त्यावेळेस हा आम्ही छापलेला. सो अजून आठवण आहे. आता तुम्ही घालतो. आलो 2 मिनिटात आलो. हा आलो 2 मिनिटात आलो. ज्या गोष्टीची मी 7 वर्ष वाट बघितली ना, ती गोष्ट येणार आहे आज. विचार कर काय असेल. तुला काय वाटतं काय असेल? ह्याला तर बोलायचं सुचना झालंय आता पहिलंच. ह्याची स्टोरी नंतर सांगतो भावानं, हे हातात काय आलंय ना, ह्याची स्टोरी नंतर सांगतो. मंडळी, 7 वर्षानंतर ती गोष्ट येते. पार्सल आलेलं आहे आणि मी निघालो आणायला. सो जातो, घेतो आणि तुम्हाला दाखवतो. तो पण बॉक्स डिलिव्हर आहे ना, तो पण बॉक्स डिलिव्हर आहे ना. ओके डन. तर गाईज फायनली ती गोष्ट आलेली आहे माझ्याकडे. गाडीमध्ये आहे, डिक्कीमध्ये. मी आज लय खुश आहे. आज जुन्या युट्यूब चॅनेलचा, सातारचा गणेशचा हा ड्रेस होता आपल्या मागं. त्याचं लिहिलं जसं की मी मागाशी दाखवलेलं. सो आलाय वाघ आलाय. राडा करायला पुन्हा एकदा. येस. अरे धन्यवाद रे माझ्या भावा. विसरणार नाही ही गोष्ट, मी कधीच विसरणार नाही. माझ्या स्वप्नांना बळ द्यायचं काम मी केलंय. त्यांची रिएक्शन बघा काय करते देवा. सदान कदा कामात असत. एक काम करा, एक वस्तू आणली, त्या वस्तूला पुजण्यासाठी हळदी कुंकू घे.
दिशकिट्या आहे इथून पुढं यूट्यूबला सक्सेस बनवण्याचा माझा मार्ग. जरा आधी कुंकू लावा. नैवेद्य दाखव त्याला गोड साखरेचा. यश दे बाबा, बरकत दे. काय दे? यश, बरकत, समाधान. तो आहेस म्हणतो दे ना. साखर दाखव गोड निवत काय नाही विषय. देवाच्या पुढं आणले आयुष्यातली पहिली गोष्ट आहे ज्याच्यासाठी 7 वर्ष घालवलेत. फायनली हवे तुझ्यामुळे कम्प्लीट होते. गाइस फायनली आपला कॅमेरा आलेला आहे आणि खूप खुश. टिडी 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 अनबॉक्सिंग दुसरं. आपले व्लॉग कधी न थांबण्याचे कारण ही आहे 3 बॅटरी. त्यामुळे आपला विषय जो आहे तो खोल होणार आहे. ताकद लागणार आहे, ताकद. एक बॅटरी काढतो यातली आणि कॅमेरा आणि कॅमेरा गणपती बाप्पाचं नाव घेऊन चालू करू. थांब, नाव घेतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चालू झालेला आहे गाइस. फायनली कॅमेरा चालू झालेला आहे. हॅलो, बोल की. आणलं घरी आला जस्ट. मला तुला व्हिडिओ कॉल करावा. कुठं आहेस आता? ऑफिसमध्ये आहे का? नाही, घरी आलोय. व्हिडिओ कॉल उचल. कर की. कुठे आहे? चालतंय चालतंय. फोटो पाठवतो. चालतंय, पाठव. बाय बाय. थँक्यू. हा, बर. लव यू. ठेवू का? चालतंय, आल्यावर भेटतो. हो. बाय बाय. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. खूप सारं तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद आणि लव यू सो मच. थँक्यू. खास करून अविनाश ज्याच्यामुळे हे पॉसिबल झालं. आणि भावानं तुम्हाला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा, म्हणजेच मला कळेल की अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करू का. चला, घेतो मी रजा. भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी, सुखरूप राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. लव यू ऑल. बाय.